तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कंत्राटाला फडणवीसांनी ब्रेक लावला। आरोग्यमंत्री असताना सावंतांच्या कार्यकाळात 3190 कोटींचं कंत्राट दिलं होतं। त्यात अनियमिततेवरून फडणवीसांनी स्थगितीचा शिक्का मारला। पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील 3190 कोटींच्या कामाला स्थगिती दिली। शिंदे मुख्यमंत्री असताना आरोग्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे तानाजी सावंत होते। त्यावेळी सरकारी रुग्णालयामधील साफसफाईच्या कामासाठी 3190 कोटींचं टेंडर काढण्यात आलं होतं। मात्र यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी आरोग्य विभागाचा हा निर्णय स्थगित केलाय। सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता। पुण्याच्या खासगी कंपनीला त्यावेळी आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या काळामध्ये 30 ऑगस्ट 2024 रोजी कंत्राट देण्यात आलं होतं। याआधी या कामासाठी वर्षाला 70 कोटी खर्च येत होता, म्हणजे वर्षाला खर्च 350 कोटी। मात्र तानाजी सावंतांच्या कार्यकाळामध्ये वर्षाचाच खर्च 70 कोटीवरून 638 कोटी झाला। 5 वर्षांचं कंत्राट तब्बल 3190 कोटी झालं। म्हणजेच आधीचा खर्च आणि सावंतांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कंत्राटाच्या खर्चात तब्बल 2840 कोटींचा फरक आहे। कामासाठी मंजूर केलेल्या निधीपैकी मर्यादा ओलांडून खर्च केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे स्थगिती देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे। माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल त्याची तपासणी करणे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कोणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनाव असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल। आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं दादा या कार्यक्रमात आरोग्यमंत्री काही दिवसांपूर्वी तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंतनं बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमानासाठी 68 लाख रुपये मोजल्याचं समोर आलं होतं। त्यावरून सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंतांना टोला लगावत शिंदेंच्याच मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत असं म्हटलंय। शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांचे घोटाळे आता बाहेर येत आहेत। 70 करोडच्या कामासाठी तब्बल 3190 करोड रुपये तानाजी सावंतांचा नवा घोटाळा बाहेर येतोय। तेव्हाच तर त्यांचा मुलगा 68 लाख रुपये सहज हवेत उडवू शकतो। अशा घोटाळेबाजांना बिनभाड्याच्या खोलीत पाठवल्याशिवाय महाराष्ट्र मात्र अजिबात थांबणार नाही। तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कंत्राटाला ब्रेक लावल्यानंतर रोहित पवारांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं। मागील सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या काही खेकड्यांनी आरोग्य खात्याचा उपयोग लोकांना आरोग्य सेवा देण्याऐवजी केवळ दलालीचा मेवा खाण्यासाठी केला, हे जगजाहीर आहे। याचाच भाग म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं 70 कोटी रुपयांचं होणारं काम यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी 3200 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलं। याच कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन। फडणवीस साहेबांना अशा पद्धतीनं अभिनंदन करून कोणाला जर असं वाटत असेल की फडणवीस साहेबांमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दुरावा निर्माण होईल तर तसं काही होणार नाही। ज्या काही गोष्टी जर चुकल्या असतील किंवा अन्य काही गोष्टी झाल्या असतील तिथं आमचे आरोग्यमंत्री पण आहेत ना, प्रकाश आंबेडकर साहेब हे आरोग्यमंत्री आहेत, ते देखील त्याच्यामध्ये लक्ष घालतील। रोहित पवारांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं तरी शिंदेंसोबत दुरावा निर्माण होणार नाही असं शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं। तर रोहित पवारांनी ट्विट करताना तानाजी सावंतांच्या कार्यकाळामध्ये ॲम्ब्युलन्स खरेदीमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप केला आणि दलालीची दलदल असं म्हणत आकडेवारी जाहीर केली।
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स 255, एका गाडीची मार्केटमधली किंमत 33 लाख, सरकारनं दिलेली किंमत 84.16 लाख, एका गाडीमागची दलाली 51,16,000, एकूण दलाली 130 कोटी. बेसिक लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स एकूण संख्या 1274, एका गाडीची मार्केटमधली किंमत 26,05,000, सरकारनं दिलेली किंमत 62,88,000, एका गाडीमागची दलाली 36,38,000, एकूण दलाली 463 कोटी. कोणत्या प्रकारच्या ॲम्ब्युलन्समध्ये कशा प्रकारे अधिकचे पैसे मोजण्यात आले हे रोहित पवारांनी चार्टद्वारे आरोप केलेला आहे. त्यातच आता साफसफाईच्या 3,190 कोटींच्या कंत्राटातही अनियमितता झाल्याचं समोर आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याला स्थगिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.